हाय गाईस, माझं नाव प्रणिता आहे आणि मी दांडेलीतल्या छोट्याशा गावात राहतो. डे 3 इन तिरुपती. तिसरा दिवस आम्ही तिरुपतीत कसा गाठलो म्हणून सांगणार आहे. आम्ही रूम बुकिंग केलं वा. ही रूमची बाल्कनी 50 रुपयेत रूम गावलं हे गाईस. लगेच ते सगळं वैर घेऊन येलं वा. आता रूम टूर. फुतूर गेल्यापट्टी तिम्मप्पा आणि तिम्मप्पाची बायको पद्मावतीचा फोटो दिसताय आणि 2 बेड आहात, एक खुर्ची पण आहे. असं बुत्तूर गेल्यानंतर आणि एक रूम आहे, ते खाली आहे, काय बी लगेज ते ठेवू शकते अशी. आणि ते कपाट आहे. बुत्तूर असं सरळ गेल्यानंतर इथे आहे बाथरूम. बाथरूमात गिजर पण आहे. गरम पाणी पाहिजे झाल्यावर गरम पाणी बी घेऊ शकतो वात. आणि इकडे आहे वॉशरूम. असं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वा तिम्मप्पाचं दर्शन घेऊस. इथे बघा कोळी सदरी फुल्ल आहात. तिम्मप्पाचं दर्शन झाल्यानंतर सकाळी आम्ही नाश्ता केलो वा. इथे बिसीबेळे भात आणि दहीभात गावत आहे. गरम गरम बिसीबेळे भात आणि दहीभात खाऊन घेतलो वा. नंतर असंच फिरवलेलं वा. इथे एक कुंड आहे, इथे सगळी लोक जाऊन नाहीत, आम्ही बी जाऊन जरासं बसून येलो वा. नंतर इथे लई असं क्राऊड होतं. काय एवढी लोक जमल्यात म्हणून बघल्यावर इथनं बघितल्या दिवाणीत कसलं तर हे असणार कार्यक्रम म्हणून. मानववाडला सगळी लोक हत्ती येले म्हणून हत्तीच्या फाटणं सगळी पळून गेली हत्तीच बघूस. आम्ही पण गेलो वा. हत्ती का शेलात म्हणून विचारल्या कळलं की आता रथसप्तमी आहे 2-3 रोज सोडून, त्याच्यासाठी इथे तिरुपतीत लई मोठा कार्यक्रम राहत आहे. मग दुपारी आम्ही जेवणाच गेलो वा. इथे व्यंगम अन्नप्रसाद कॉम्प्लेक्स म्हणून आहे. डेली दुपारी आणि रात्रीचं जेवण राहत आहे. आणि हे बघा कोड साजरं करून ठेवल्यानात. हिची व्यंगम्मा तिरुपतीची भक्त होती म्हणे. आणि हे असं मस्त असं डिझाईन हे चित्र काढल्यानात. पूर्ण डोंगर आहे तिथूर. आणि एवढी सगळी लोक गाईस जेवणास एवढ्या सगळ्या लोकांनी मस्त असं पानात घालून जेवण वाढतात. खीर, चटणी, भाजी आणि वडे आणि त्याच्या वांगडं गरम गरम भात. एक भातात आम्ही 3 जेवजे गाईस. फर्स्ट डाळ मानं रसम मानं दही आणि डाळ भात जेवून झाल्यानंतर आम्ही रात्रीचं असंच फिरोशेलो वा. इथे एक 2-3 फोटो काढून घेतलं वा. आणि एकदा दर्शन घेऊन आम्ही जाऊचं म्हणून येलो वा. फोटो काढून देऊन झाल्यानंतर असंच फिरवलेलं वागायचं. फोटो 5,000चा काही पण असं सगळी दुकानं फिरलो वा. आजचा ब्लॉग बरा असल्यावर लाईक अँड सबस्क्राईब.